एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ह्या वर्ष संपण्याचे म्हणजे 2023 संपण्याचे 2च दिवस बाकी आहेत आणि मी एक कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती की 30 डिसेंबरला पियाचा बर्थडे असतो. सो आज आहे 30 डिसेंबर. याच्या आदल्या दिवशी आम्ही मेहर रिट्रीट इथे फिरायला गेलो होतो. मी तुमच्यासोबत त्याचा फुल डिटेल व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि मी हा व्हिडिओ इथेच म्हणजे स्टार्ट केलेला आहे पियाच्या बर्थडेपासून आणि याचा एंड होणार आहे न्यू इयरला. सो आम्ही इथे एक नॉर्मल केक आणलेला आहे. जसं मी मागेही तुमच्यासोबत सांगितलं होतं की आम्ही एवढे जास्त केक लवर नाही आहोत. सो माझे दोघी भाऊ आलेले आहेत आणि हा पूर्ण केक फक्त त्यांच्यासाठी आहे. पिया सध्या तरी आवडीने खाण्याचं दाखवते की ती खाणार आहे असं. आणि इथे आम्ही एक नॉर्मल असं सेलिब्रेशन करणार आहोत. छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे कारण ती आता 6 वर्षाची पूर्ण झालेली आहे. 5वा जो बर्थडे होता तो आम्ही मोठा केलेला होता. जेवण वगैरे असं छान जे आहे सेलिब्रेशन केलं होतं. सो आता आम्ही घरच्या घरी करणार आहोत आणि इथे आम्ही आता तिचा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. आणि मी अपेक्षा करते की तुम्हीही तिला तुमचा आशीर्वाद देणार आणि बस एवढंच मागणं आहे माझं की तिने आयुष्यात खूप जास्त ग्रो करावं, माझ्यापेक्षा जास्त तिने हॅपी राहावं. या व्यतिरिक्त मला अजून काहीही नको आहे. देवाने माझ्यात एवढी ताकद भरावी की मी तिची प्रत्येक इच्छा मी आणि तिचे पप्पा मिळून आम्ही पूर्ण करू शकू. एवढी ताकद आमच्यात यावी म्हणजे आम्ही तिचे प्रत्येक स्वप्न जे आहोत ते पूर्ण करू शकू. आणि बस याच्या व्यतिरिक्त काय हवं आहे अजून. सो इथे एक छोटंसं सेलिब्रेशन आहे, ते सेलिब्रेशन करूयात आणि भेटूयात डायरेक्ट न्यू इयरला. हाय एव्हरीवन, हॅपी न्यू इयर. आणि माझ्या सगळी जी यूट्यूब फॅमिली आहे, छोटी मोठी जी काय आहे, वाढणारी आहे फ्युचरमध्ये, हा व्हिडिओ जो कोणी बघतंय त्या सगळ्यांना माझ्याकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडा लेट होणार आहे, पण मी ज्या दिवशी शूट करत आहे, हा व्हिडिओ बनवत आहे, त्या दिवशी जानेवारीचा पहिला दिवस आहे. सो नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे. माझे आणि तुम्ही सगळ्यांचे जे मागच्या वर्षात छोटे मोठे ड्रीम्स जे तुम्ही बघितलेले आहेत ते कंप्लीट झालेले नाही आहेत, ते ह्या वर्षात तुम्हाला सगळ्यांचे ते ड्रीम्स कंप्लीट हो, तेवढी ताकद देव आहे ती तुमच्यात भरो की तुम्ही त्यात नवीन ताकदीने ते अपूर्ण जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकाल. अशीच फक्त माझी प्रार्थना आहे. आणि मी माझा आजचा नवीन वर्षाचा दिवस इथे माझ्या आवडत्या गोष्टींनी जे आहे स्टार्ट केलेला आहे. तुम्हालाही माहीत आहे की मला झाडं खूप जास्त आवडतात आणि मी माझं सुरुवात जी आहे इथूनच केलेली आहे. कारण ही अशी गोष्ट आहे ना की ती मला म्हणजे जे सुकून असतं ना की मला खूप शांतता मिळते. मी हॅपी असते जेव्हा मी झाडांची काळजी घेत असते, जेव्हा मी त्यांना मल्टिप्लाय करत असते, जेव्हा मी त्यांच्यासोबत काही ना काही त्यांच्या आजूबाजू असते, मी खूप हॅपी असते. आणि म्हणून मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगत असते की तुम्ही तुमचं घरातल्या कामांसोबत एक तरी असं आवडीचं काम माणसाकडे असं असलं पाहिजे जे आपण दमल्यावर देखील करू शकतो आणि तेही खूप आनंदाने करू शकतो. असं एक तरी काम असायला पाहिजे. कारण आपण तो जो एक पिरियड असतो, तो जो एक छोटासा टाईम असतो, तेव्हा आपण स्वतःसाठी जगत असतो, आपण आपल्या जो छंद असतो आपण त्याच्यासाठी जगत असतो. म्हणूनच म्हणतात की छोटंसं आयुष्य आहे, हसून जगलं पाहिजे. परत फिरून ना फक्त आठवणीच येतात आणि वेळ कधीही परत मिळत नाही. बघता बघता तुम्हाला वाटलं असेल की 2023 किती लवकर संपून गेलं. म्हणून प्रत्येक जो क्षण आहे तो आपण थोडा ना थोडा करून स्वतःसाठी जगला पाहिजे. आणि हसण्यासाठी कारण शोधण्याची गरज नको असायला पाहिजे. आपण आपल्या हसण्यासाठी आपण स्वतःच कारण बनलं पाहिजे. आणि आपण जितकं हसू तितकं आपण मेंटली आणि फिजिकली फिट राहू या गोष्टीकडे आपलं नेहमी लक्ष असलं पाहिजे. आपण आपली हेल्थ अजून कशी इम्प्रूव्ह करू यावर
यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आपल्याला वाटत असते की आपलं एज वाढतं आहे, मग हे होईल मग ते होईल, त्यापेक्षा आधीच विचार आपण करून ठेवला पाहिजे की माझं एज वाढणार आहे आणि मला तेव्हा हे नको व्हायला, मला गुडघ्यांचा त्रास नको व्हायला, मला कमरेचा त्रास नको व्हायला, स्किनचे प्रॉब्लेम नको व्हायला. यासाठी आपण आत्ता विचार केला पाहिजे. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही. आणि जे एक्सक्यूजेस असतात ना की नाही नाही आता तर 30 वर्षाची झाली, 40 वर्षाची झाली, तर हे एक्सक्यूजेस आपण बंद केले पाहिजे. आणि मी माझं जे रिझोल्यूशन आहे नवीन वर्षाचं हेच बनवलेलं आहे की मी मागच्या वर्षी जेवढी स्वतःसाठी मी काळजी घेतलेली आहे, मला येणाऱ्या ह्या वर्षात स्वतःसाठी जास्त वेळ द्यायचा आहे, स्वतःवर मला जास्त काम करायचं आहे. मागच्या वर्षापेक्षा मी स्वतःला जास्त इम्प्रूव्ह करणार आहे आणि हेच माझं रिझोल्यूशन आहे या वर्षाचं. आणि बघता बघता माझा पूर्ण हॉल क्लीन झालेला आहे आणि मी आता बेडरूममध्ये इकडे शिफ्ट झालेली आहे. आणि नवीन वर्ष होता म्हणून मी काही नाही तर एक नवीन जी बेडशीट आहे ती चेंज करून घेतली. नॉट नवीन, जुनीच आहे पण वॉश आहे आणि एक नवीन वाईब येऊन जाते. आणि मला नेहमी म्हणजे मी आठवड्यातून बेडशीट चेंज करत असते जेणेकरून एक बेडरूमला नवीन लुक येत असतो. आणि हे एक हेल्दी ऑप्शन आहे की तुम्ही तुमचे पिलो कवर, तुम्ही तुमची बेडशीट ॲटलीस्ट कमीत कमी 15 दिवसातून एकदा तुम्ही तिला वॉश करून घातली पाहिजे. कारण की आपण रात्रभर त्यावर झोपून असतो आणि ह्या गोष्टी हेल्थवर बेनिफिट करत असतात. आणि माझं ते काम झाल्यावर आता मी तुम्हाला इथे एक महत्त्वाची टिप देत आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की ते फ्रीजला जे बटन असतं छोटं मधलं ते प्रेस केलेलं होतं आणि काय होतं ना त्याचं पाणी नंतर तो बर्फ असतो तो वितळतो आणि ते पाणी ड्रॉप होऊन ह्या ट्रेमध्ये येतं आणि नंतर ते बॅक साईडून छोटासा होल असतं तिथून मागून फ्रीजच्या मागे एक जे ट्रे असतो त्यात जात असतो. तर मी काय करते तो ट्रे ना थोडा तिरकस ठेवत असते जेणेकरून ते पाणी मागच्या ट्रेमध्ये जाणार नाही आणि तो भरून वाहणार नाही. उन्हाळ्यात तर प्रॉब्लेम होत नाही कारण उन्हाळ्यात पाणी थोडं बाष्पीभवन होऊन गेलेलं असतं, पण हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात मग तो ट्रे भरून जातो आणि व्हायला लागतो. आणि माझा इथे प्रॉब्लेम काय की मी एक जो लोखंडी साचा आहे तो तिथे ग्रिल बनवून घेतलेली आहे आणि त्यावर फ्रीज ठेवलेलं आहे आणि ते जर तिथे पाणी ड्रॉप झालं तर मला प्रॉब्लेम होईल. एवढं फ्रीज उतरवता येणार नाही कारण सरकवण्यासाठी जागा नाही आहे. सो मग मी काय करते तिरकस ठेवते तो ट्रे आणि ते पाणी नंतर जमा झाले एका दिवसानंतर तर मग मी फेकून देत असते. सो तुम्ही असं करा, तुमचं एक काम नक्कीच वाचेल. आणि आता काय ना की कालच्या दिवशी मी आवळे घेऊन आलेली होती आणि नवीन वर्षासाठी काहीतरी आठवण म्हणून काहीतरी एक नवीन गोष्ट बनवावी आणि माझा हाच हेतू होता. आणि मी आता बनवणार आहे आवळ्याची कँडी आणि खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे. यूट्यूबवर तुम्हाला म्हणजे भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी बनतील, पण तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल आणि तुम्हाला जर माझी ही पद्धत सोपी वाटली तर नक्की ट्राय करा. हेल्दी आहे. मी नेहमी आवळ्याचा ज्यूस जो आहे बनवून पीत असते. आवळ्याचा ज्यूस हा केसांसाठी स्किनसाठी खूप जास्त चांगला असतो, पण काय होतं ना की पिया लहान असल्यामुळे ती जस्ट एकच सिप घेते त्यानंतर ती घेत नाही कारण ते खूप जास्त तुरट आणि आंबट लागत असतं. सो तिने खावा आवडून म्हणून मी हा कँडी बनवते जेणेकरून ती खाईल आणि माझ्या सोबत तिचीही जी हेअरची क्वालिटी ती नेहमी मेंटेन राहील. तर मी इथे 1 किलो आवळा घेतलेला आहे आणि तो कुकरमध्ये मी घालून घेतलेला आहे. थोडंसं पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास इतकं आणि मी याला 10 ते 15 मिनटांना पूर्ण कमी आचेवर याला मी छान जे आहे वाफवून घेणार आहे. आणि आता मी इथे कट करायला आलेली आहे पालक. तुम्हाला माहितीच असेल की मी मागच्या वेळेसही ह्या पालकचं जे आहे डाळ बनवली होती छान आणि आता मी सेम रेसिपी रिपीट करणार आहे. पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत ऑफकोर्स मी नाही शेअर करणार कारण एक वेळ तुम्हाला दाखवून झालेली आहे, पण मला फक्त तुम्हाला इथे हे दाखवायचं आहे की आपण ज्या गोष्टी स्वतःसाठी करतो आणि छोटे छोटे का असे ना अगदी 10-12 पत्ते काय ना पण त्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो. आणि हा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसी मी हा आनंद डबल रिपीट करत आहे स्वतःसोबत. आणि इथे मी त्यांना छान कट करून आणलेले आहे आणि बघू शकतात खूप छान बल्कमध्ये मला जे पत्ते आहेत ते मिळालेले आहेत आणि ट्रस्ट मी एवढे फ्रेश आहेत ना मार्केटपेक्षा सुद्धा जास्त फ्रेश ते वाटतात. तुम्ही व्हिडिओत देखील बघू शकतात. आणि अजून 2 वेळा मी त्यांना जे आहे हार्वेस्टिंग त्यांची करू शकते कारण खूप नवीन नवीन छोटे छोटे पत्ते येत आहेत. आणि इथे मी आता छान त्यांना वॉश करून घेतलेलं आहे आणि कट करणार आहे. आणि यानंतर जी आपली नॉर्मल डाळला आपण तडका वगैरे देत असतो सेम मी तशी प्रोसेस रिपीट करणार आहे. पण दाखवण्यामागचं जर माझं हेच आहे तुम्हाला उद्देश की आपण गोष्टी आपल्यासाठी केल्या आहेत, करायला पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे जसं नॉर्मल डाळपेक्षा अजून तिला हेल्दी बनवा की तुम्हालाही त्यातून काहीतरी अजून हेल्दी मिळेल आणि तुमच्या फॅमिलीला पण मिळेल. कारण की वरून लावण्यापेक्षा मधून खाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे.
आणि मी त्याकडे आता फोकस करणार आहे जास्त. जे मी थोडी म्हणजे मी आता पहिलेसारखं मी बरेच जे जंक फूड आहे ते अवॉइड करत असते आणि मी घरचं जेवण जास्त प्रेफर करत असते. आणि इथे आता तुम्ही बघताय की मी पालक टाकून दिलेला आहे. डाळ मी इथे घालते आहे. थोडंसं मी त्यामध्ये सॉल्ट टाकणार आहे, हळद टाकणार आहे आणि जशी नॉर्मल डाळ आपण वाफवून घेतो तशी मी हिला वाफवून घेणार आहे. साईडला माझ्या आवडे देखील झालेले आहेत, कारण की 10-15 मिनटं झाले होते. मी गॅस बंद केला आणि उघडून मी त्यांना बघितलं तर ते झालेले होते. म्हणजे त्यांची ज्या फोडी असतात ना त्या आपोआप अशा थोड्या वेगवेगळ्या झालेल्या असतात. याचा अर्थ असा असतो की हे झालेले आहेत आता. आणि मी आता गॅस बंद करून दिलेला आहे आणि मी यांना थंड व्हायला साईडला ठेवून देते आणि तोवर जे बाकीचे कामं आहेत किचनचे ते मी करून घेते इथे. माझ्या भावाने मला असंच तो माझ्या घरी आला खूप दिवसानंतर, तर त्याने मला ही तुपाची पिशवी गिफ्ट म्हणून दिली आणि मला ही कन्सेप्ट प्रचंड आवडली की कुणाला तरी काहीतरी. आता तो आला असता मला पैसे देऊन गेला असता, मी त्याचं काहीही केलं नसतं, साईडला ठेवले असते, पण त्याने ही तुपाची पिशवी आणली म्हणजे मी ही खाणार आहे. आणि तूप हे खूप जास्त हेल्दी असतं ऑप्शन. तुम्हाला तुमच्या नॉर्मल रिफाईंड ऑइलपेक्षा तूप खूप जास्त हेल्दी आहे. सो तुम्ही तूप जास्तीत जास्त यूज करा आणि ऑइल जे आहे ते कमीत कमी करा. ही एक हेल्थकडे जाण्यासाठी हेल्दी जी हॅबिट आहे ती आहे. सो मी इथे चपातीसाठी थोडं आधी तूप घालते आहे जेणेकरून ते यूज होईल. आणि असं तेलात आपण चपाती मळतच असतो नंतर तिला, तर तेल न लावता तूप लावा जेणेकरून तुमचं रोज 1-1 चम्मच तूप तुमचं खाल्लं जाईल. आणि तूप हे आपण असं मी रीड केलेलं आहे की 1 चम्मच तूप जे आहे, फुल 1 चम्मच तूप ते तुम्ही दिवसात इझिली डायजेस्ट करू शकतात. आणि तेवढाच 1 चम्मच तेल जे आहे ते तुम्हाला डायजेस्ट करायला वेळ लागतो. सो हेल्दी काय आहे हे तुम्हाला कळलंच असेल. आणि मी साईड बाय साईड खूप फास्ट जे आहे ते डाळला तडका पण देत आहे आणि गवारची भाजी बनवायची आहे. सो गवारची भाजी आणि डाळ भात चपाती असा आजचा नवीन वर्षाचा जो आहे प्लॅन आहे माझा आजच्या दिवसाचा. तयार झालेलं आहे आणि जे आवडे होते ते पण पूर्ण गार झालेले आहे. मी पूर्ण प्रोसेस जी ना ह्या व्हिडिओमध्ये कवर नाही करू शकत, कारण की आवळा कँडी बनवायला जवळजवळ मला 5-6 दिवस लागून जातील. म्हणजे मी यांना आज उकडलेले आहेत आणि आता मी यांना काय करते ना की यांचे जे सीड्स आहेत ते वेगळे करून घेत आहे आणि ते पिया पण मला हेल्प करत आहे. सो अशा नवीन गोष्टी केल्या आणि तिला खायचं आहे म्हटल्यावर मी तिला बसवावंच लागेल मला, की ती जेव्हा त्यात इन्व्हॉल्व होईल तो ती तेव्हाच त्याला एन्जॉय करून खाईल, स्वतःहून मागेल. कारण प्रत्येक गोष्टी जे ना आपण स्वतःहून आठवण नाही करून ठेवू शकत. काही गोष्टी मुलांना स्वतः आठवण देण्यासाठी त्यांना इन्व्हॉल्व करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर इथे जे आहे आमची जे आवळा जे आहे ते व्यवस्थित निवडून झालेलं आहे. जे काही खराब वगैरे आहे ते सगळं मी काढून घेतलेलं आहे. सीड्स व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. आणि यानंतर जी थोडी प्रोसेस असणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. सो नक्की तुम्ही पुढचा व्हिडिओ येणारा नक्की बघा. आणि आता हे जे उकळल्यानंतर थोडं पाणी होतं ना, तर हे तुम्ही केसांना लावू शकतात. खूप बेनिफिशियल आहे हे. आणि याला तुम्ही लगेच नाही तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा त्याला. आणि हे जो बाकीचा थोडा जो पल्प असतो तोही तुम्ही त्याला स्क्वीज करून घ्या, थोडं पाणी ॲड करून फ्रीजमध्ये ठेवा. लगेच लावायचं नसेल तर ज्या दिवशी हेअर वॉश करायचे असेल त्याच्या अर्धा घंटा पहिले लावा हवं तर. आणि खूप जास्त हेल्थ बेनिफिट्स आहेत. तर इथे 1 किलो आवळ्यासाठी मी अर्धा किलो जी आहे साखर घेत आहे. तुम्हाला जर गोड बनवायचं असेल तुम्ही साखर अजून वाढवू शकतात. आणि ही साखर जी आहे ना येणाऱ्या 1-1.5 घंट्यामध्ये म्हणजे पूर्ण तासात ही आपोआप विरघळून जाते. आणि प्रोसेस ही आहे की तुम्हाला ही जी साखरमध्ये ना हे आवळे 3 दिवस असे ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला हा पाक गाळून जो आहे हे आवळे सुकवायला घालायचे आहेत. ही पूर्ण प्रोसेस मी पुढच्या याच्यात दाखवेल, पण इन केस तुमच्याने मिस झाला हा व्हिडिओ तर तुम्ही आताच हे लक्षात ठेवून घेऊ शकतात की 3 दिवसानंतर हा पाक पूर्ण काढून घ्यायचा आहे. तो तुम्ही ज्यूस म्हणून पिऊ शकतात. अदरवाईज तुम्हाला वॉटेवर तुम्ही त्याचा यूज करू शकतात. आणि मग ते आवळ्यांना उन्हात छान वाढवून घ्यायचं आहे. हे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने साखर पूर्ण मेल्ट होऊन जाते. काही हीट करायची गरज नाही आहे, गार ह्याच्यातच मेल्ट होऊन जाते. सो याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या माझ्या व्लॉगमध्ये शेअर करेल. आणि मी आजचा व्लॉग इथेच संपत आहे. अपेक्षा करते की तुमचा वर्षाचा पहिला दिवस खूप छान गेलेला असेल आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल तर नक्कीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.